वहिनी अध्यक्ष झाल्यापासून आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा डोमकावळी प्रयत्न अलीकडच्या कालावधीमध्ये करायला लागलेले दिसत आहेत. आपल्या पक्षात स्वतः काय चालले ते त्यांनी त्या ठिकाणी पाहावं. दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर दादांनी पक्ष चोरला, दादांनी चिन्ह चोरलं, अशी घाणेरड्या पद्धतीची वक्तव्य करणारे महाभाग आता आमच्या पक्षामध्ये डोकवण्याचा नाहक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहेत. वहिनींची विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेली शपथ, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या ती सभा या वेळेपासून किंवा सुरुवातीपासूनच ज्या ज्या पद्धतीची वक्तव्य झाली ही आपण निश्चितपणाने पाहतो. प्रचंड द्वेषाची कावीळ दादा कुटुंबियांच्या बद्दल ज्यांची झालेली आहे ते आता आमच्या पक्षाच्या बद्दल एक वेगळी काळजी जशी काय त्यांना पडलेली आहे असंच करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहिलं तर देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना परवाच स्नेहभोजन ठेवलं होतं. त्या स्नेहभोजनाला न जाणारे हे महाभाग मग त्यांनी कशावरती बहिष्कार टाकला होता, काय टाकला होता, त्याची उत्तरं काहीतरी त्यांना द्यावी लागतीलच. कारण 10 आमदार असताना 3च आमदार का गेले, पण तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. मला त्याच्याबद्दल चिंता असण्याचं काही कारण असू शकत नाही. पण अशा पद्धतीचं मांडत एक वेगळ्या दिशेला नेण्याचा जो काय प्रयत्न होतो आहे याच्याबद्दल एवढंच मला म्हणायचं आहे की वहिनी, पार्थ, जय यांच्याबद्दलची कमालीचा द्वेष निर्माण होत असल्यामुळेच एकसंघपणाने जो पक्ष आज वहिनींच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई असतील, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेन, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे आहेत, आम्ही सगळेजण आमचे 40 आमदार आहेत, आमचे संसदेतील सहकारी आहेत, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आहेत, पक्षाचं राज्यातील संघटन ज्या पद्धतीने आज काम करत आहे त्याच्यामुळेच स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती ज्याला तयार होत असते त्याला तशा पद्धतीची वक्तव्य झालेली आपल्याला पाहायला मिळू शकतात. यापेक्षा याच्यामध्ये काय वेगळं आहे असं मी स्वतः त्या ठिकाणी काय मानत नाही. कारण प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी वेगवेगळं काही ना काहीतरी बोलत राहणं, एक तर आपल्या पक्षात काय चाललं ते बघावं. जयंतराव पाटील साहेबांसारखा 40 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये करणारे हे महाभाग यांनी आता आमच्या पक्षाच्याबद्दल बोलणं थांबावं एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. खूप काय बोलण्यासारखं आहेच, अनेक बाबी आहेत. मी स्वतः अनुभवलेल्या 99 सालापासून ते दादांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत काय काय पद्धतीने दादांच्या विरोधामध्ये कटकारस्थान झाली. आज तीच कटकारस्थानं करण्याचा प्रयत्न वहिनी, पार्थ किंवा जय आणि आमचा पक्ष या बाबतीमध्ये केला जातो आहे. तो नक्कीच जनता हाणून पाडेल आणि पक्षाचे माझे सगळे प्रमुखसुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी हाणून पाडतील. एवढंच मला आजच्या या त्याने जे काय सांगितलेलं आहे त्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे. याचं कारण असं आहे की दादा असतानासुद्धा मला टार्गेट अनेक वेळा केलं गेलं. 2009 सालापासून 4 पासून अनेक वेळेला 14 पासून तर ते अधिक वाढत गेलं. कारण सावलीसारखी साथ दादांच्या पाठीमागे आम्ही सर्वांनी केली. स्वाभाविकपणानेच त्यांना जे दादांना त्या कालावधीमध्ये एकंदर दादांची राज्यामध्ये उंचावलेली प्रतिमा आणि दादांना पक्ष संघटनेवरती जे काय पकड मिळवलेली होती त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आणि प्रचंड मेहनतीतून त्यामध्ये आमचा सहभाग असल्यामुळेच आम्हाला टार्गेट करणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मला काय त्याच्याशी काय नवल वाटतच नाही. कारण हा निर्णयसुद्धा ज्यावेळेला आम्ही घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा त्याला आम्ही सगळेजण होतो. स्वाभाविकपणाने आज विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना तेच वाटत होतं. मी आज एवढंच त्यांना सांगतो आहे की दादांचं शव म्हणजे अपघात झाल्याच्या नंतर विमानाचा हॉस्पिटलला शव आलं, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम झालं, तिथपासून काय काय घडलं आहे या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे. कृपा करा आणि थांबा, नाहीतर मला स्पष्ट काय बाबा पुढच्या कालावधीमध्ये सांगावे लागतील. काय कटकारस्थानं तुम्ही वहिनी, पार्थ आणि जयच्या विरोधामध्ये करत होतात याची इत्थंभूत माहिती आमच्या सर्वांच्याकडे आहे.
थांबा जरा, कारण शेवटी एक सुसंस्कृत विचाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे वाटचाल त्या ठिकाणी करायची. नाही, ज्याला असेल त्यांनी समजून घ्यावा. मला याच्यापेक्षा काय अधिक हे कसं आहे की काळाच्या ओघात जनतेला त्यांचं स्थान काय माहिती आहे. मध्ये एक फार मोठा एक दौरा त्याने काढला होता संबंध महाराष्ट्रभर. 50 माणसंसुद्धा नाही जमली. इतका प्रचंड खर्च करून, प्रसिद्धी करून इतका मोठा काहीतरी दौरा काढण्याचा अभिनय. आमचा एखाद्या युवकचा जिल्हाध्यक्ष गेला तर अनेक माणसं जमू शकतात, इतकी आमची ताकदवान कार्यकर्ते. तर त्यांनी इतका गाजावाजा करत, प्रचंड खर्च करत जो काय दौरा काढला तो फ्लॉप शो झाला. अनेक बाबतीमध्ये झाले. त्याच्यामुळे अस्वस्थ मनं आहेत. त्या अस्वस्थ मनातून असं काही ना काहीतरी कावीळ झाल्यासारखं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो होत आहे. धन्यवाद. आपण नव्हते, नेमकं आपल्याला कल्पना दिली गेली होती या बैठकीची? आपल्याकडे माहिती अतिशय अपुरी आहे. मला माहिती होती. मी संध्याकाळी तुम्ही तिकडे होता, मी बैठकीला उपस्थित होतो. मी बैठकीला संबोधित केलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थापनेमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून मी काय काय संभाजीनगर, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर परभणी, रायगड, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये रचनेच्या बाबतीमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून काय काय भूमिका केली त्याचं स्पष्टपणाचं त्या ठिकाणी विवेचन केलं. आत्ता जे काही आरक्षणाचं, महिला आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे त्याबद्दल NDAची बैठक देशाचे कणखर नेते अमितभाई शाह यांनी जी काय बोलवली होती त्याच्याबद्दली सुद्धा माहिती दिली की किती मतदारसंघ वाढणार आहेत, महिलांचं आरक्षण काय पद्धतीने पडणार आहे, डिलिमिटेशन कमिशन नेमलं जाणार आहे, SIRच्या बाबतीमध्ये नेमकं पक्ष म्हणून आपल्याला काय काम करायचं आहे याची विस्तृतपणाने माहिती कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी दिली. सर्व आमदार महोदय त्या ठिकाणी पूर्ण संख्येने उपस्थित होते. अनेकांनी मला याच्याबद्दलची माहितीसुद्धा विचारली की नेमकं डिलिमिटेशन होत असताना कशा पद्धतीने होईल, महिला आरक्षण होताना कशा पद्धतीने होईल, आता SIR होत असताना काय आपल्याला अडचणी येऊ शकतील, त्या संदर्भातली सगळी चर्चा सखोलपणाने 1 तास, सव्वा तास बैठक त्या ठिकाणी झाली आणि विस्तृतपणाने विवेचन प्रदेशाध्यक्ष म्हणून मी केलंच, लोकसभा सदस्य म्हणून त्या ठिकाणी लोकसभेतला पक्षाचा नेता म्हणून मी आणि प्रफुल्लभाई आम्ही NDAच्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीची सुद्धा माहिती पक्षाच्या सर्व आमदार महोदयांना